गमतीची आणि धमाल म्हणून गोष्ट आम्ही हेही म्हणतो अगदी की काय नाही, मधुभाऊ आणि पूर्ण आजी हे खरे एकमेकांच्या ओळखीचे चांगले मित्रमैत्रिणी असणार आहेत, हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणार आहे इतकं आम्ही बोलतो. हो, आणि नाही म्हणूनच पूर्ण आजी ही मधुभाऊंना आधी एवढं तिने वाईट वागवलं होतं घरी, तिथे पूर्वीची स्टोरी आहे त्यांची, असं वगैरे आम्ही काहीही ट्रॅक्स बनवत असतो. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप आणि गोड गोड शुभेच्छा. बरं, मी आज आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका ठरलं तर मगच्या सेटवरती, आणि अर्जुन सायली यंदाची मकर संक्रांत साजरी करणार आहेत की नाही, आणि जर का करणार असतील तर ती कशी करणार आहेत हे जाणून घ्यायला मी आज आलेली आहे. दोघांचे खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुमचं सगळ्यांचं मुळात आमच्या घरी इथे स्वागत आहे. थँक्यू. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान दिसताय ॲज युजल. म्हणजे अर्जुन सायली म्हणून तर कायम प्रेम मिळतच असतं, पण जुई आणि अमित म्हणून पण खूप छान मला तुमचं बॉन्डिंग ऑफ स्क्रीन, मी ज्यावेळेस तुमच्या गप्पा ऐकते इतर इंटरव्ह्यूज मध्ये किंवा आपण जेव्हा गप्पा मारतो मला खूप धमाल येते. सो जसं मी म्हटलं की ह्यावेळेस मालिकेमध्ये काय घडणार आहे, मकर संक्रांत होणार आहे नाही, तुमच्याकडे स्क्रिप्ट साधारण कधी येतं? सकाळी किंवा सीनच्या 10 मिनिटं आधी. वगैरे असं काही नाही, असं काही नसतं. आणि कुठल्याच डेली सोपच्या सेटवरती असं आदल्या दिवशी कळलंय वगैरे असं 90% तरी नसतं. ह्यावेळेस काय असणार आहे मकर संक्रांती निमित्त मालिकेत? पतंग उडवली आहे छान, पतंग उडवली, कापली गेली, आणि त्याच्यामध्ये पण धमाल मस्ती, म्हणजे सीन मध्येच धमाल झालेली आहे खूप. तर तसं तुम्हाला एक असा हिलेरियस आणि असा छानसा बऱ्याच दिवसांच्या अशा खूप टेन्शनवाल्या आणि सॅडनेसनी भरलेल्या एपिसोड्सच्या नंतर एक असा खूप मस्त आणि छान एपिसोड दिसणार आहे. अर्जुनने आता असं मनावरच घेतलंय. पुल ऑफ द सॉक्स, बस आता रडायचं नाही, आता लढायचं. जे सायली आणि मधुभाऊ नेहमी म्हणत असतात की रडायचं नाही, लढायचं. सो या मकर संक्रांतीच्या एपिसोड्स मध्ये पण तुम्हाला अर्जुन सोबत तसाच मिळेल, आणि थोडाफार रोमॅन्टिक सुद्धा मिळेल. तो मधुभाऊ रागवतात, पण त्यांचा राग आहे तो प्रेमाने कसं हँडल करतो, आणि कसं तो सायली जवळ जातो आणि कसं कन्व्हिन्स करतो प्रत्येकाला, ही खूप मजेदार गोष्ट आहे संक्रांतची. नक्की बघा. पण तो जो सीन होता ज्याची सगळेजण वाट बघत होते, अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता की कधी एकदा अर्जुन सांगतोय. मला सांगा, कलाकाराच्या पलीकडे एक माणूस म्हणून किंवा आपल्याच मालिकेचा एक प्रेक्षक म्हणून ज्यावेळेस तुम्ही तो सीन करतो, तुम्हाला असं होतं की आता एकदाच येऊ देत, सांगू देत, आता तो सीन आपण कधी एकदा शूट करतोय. झालं होतं असं, कारण बरेचदा बऱ्याच गोष्टींमुळे ते पुढे 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 ढकललं गेलं. त्यानंतर मग तुम्ही बघितलं की लोकेशन पण आम्ही वेगळं घेतलं होतं. सो लोकेशन अवेलेबिलिटी, या सगळ्या अशा बऱ्याच टेक्निकल गोष्टी सुद्धा असतात. पण जर का तुम्ही सिरियल ट्रॅक वाईज बघायला गेलात ना, तर खूपच पटापट सगळ्या गोष्टी घडत गेल्या असताना, तर तेही का ठहराव गरजेचा होता हे तुम्हाला आता कळणार आहे पुढच्या एपिसोड्समध्ये. त्यामुळे आपण ॲज अ पर्सन म्हणून जरी वाट बघतो, अरे बोल ना, हे आपल्याला वाटतं, पण इट इज अ डेली सोप. आपण ती 10 एपिसोड्समध्ये नाही संपवू शकत, आणि इट हॅज टू गो फॉर अ लॉंग. आणि खूप छान छान एपिसोड्स आहेत. त्याच्यामधनं सायलीची पण भावनिक जी तगमग होत होती हे आपल्याला कळलं ना, म्हणजे तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तिला सुद्धा, तिचा पण एक बिल्टअप आला त्याच्यातून की अरे आता मला पण सांगावं लागणार आहे, मी अर्जुन सरांच्या शिवाय नाही काही, हे सायलीला स्वतःला पण रिअलायझेशन झालं ना त्या गोष्टीमुळे. त्यामुळे ती वेळ तेवढी जाणं गरजेचं होतं. आणि जर पाहिलं आपण तर आपल्या खऱ्या आयुष्यात मध्ये पण कधी असं होत नाही की आज सकाळी आपण उठलो, एक मुलगी आपल्याला आवडते, अरे माझं प्रेम आहे, अरे त्या संध्याकाळी ती म्हणते हो माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि रात्री तो बाबा म्हणतो हो मला तुझं लग्न मान्य आहे. असं कधीच होत नाही. लव्ह मॅरेज म्हटलं की तो मुलगा आधी विचार करतो 10 वेळा, कसं प्रपोज करू, कुठे प्रपोज करू, काय आवडेल तिला, तिची आवड निवड काय, त्याचा विचार करण्यातच 5-6 महिने जातात. त्यानंतर प्रपोज करण्याची एक तारीख ठरते, ती 4 महिन्यानंतरची असते. मग तो प्रपोज करतो, त्यानंतर ती वेळ घेते 6 महिने. जवळ तुमचं 1.5 वर्ष जातो फक्त प्रपोज होणं खऱ्या आयुष्यात. आणि लॉंग टर्म तुमचं रिलेशन टिकवायचं असेल ना, तर घाई गरजेची नाही, घाई करूच नाही. त्यामुळे सायली आणि अर्जुन ते फॉलो करतात. असं रिअल लाईफ मध्ये झालंय का की एखादा सीन बघितल्यावर बायकोने एक अशी हळूचकन एखादी कंप्लेंट केली, हे माझ्यासाठी असं का नाही कधी केलं, हे तू असं का नाही वागत कधी? हो, बरेचदा म्हणते, तिचे एपिसोड बघते आणि म्हणते तू इतकं छान वागत नाही माझ्याशी. तिथे पैसे मिळतात वागायला, पैसे दे. पण ही तक्रार असतेच. मला वाटलं फक्त माझीच नाही, प्रत्येक ऍक्टरची बायको जी असेल, नॉर्मल बायको जी असेल, जी इंडस्ट्री मधली नसेल, त्यांची तक्रार असेलच.
की यार तुम्ही तिथे इतके रोमॅन्टिक संयम आणि सगळंच. इतकं पेशन्स आहे, कधी रागवत नाही, हसत राहतं नेहमी, इथे काय करतो तुमचा रावण चालू होतो आतमधला. ते प्रत्येक बाईची असते, पण ही एक रिअल लाईफ आहे आणि ती रिअल लाईफ आहे. सो दोघांमध्ये फरक आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की माझी बायको ती गोष्ट समजून घेते आणि फार काळ चिडत नाही. वर्षभरातनं एकदा तरी हसते ती. जस्ट किडिंग, जस्ट जोकिंग. मालिकेमध्ये इतके ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात, इतके तुमचे डायलॉग्स गाजत असतात. तुमची सेटवरती बिहाइंड द कॅमेरा काय एक साधारण आपलं एक डिस्कशन असतं ना की आता पुढे असं असणार आहे, तर तुमची अशी काही एखादी स्टोरी रेडी झाली आहे का? अरे बापरे, आमच्या स्टोरीज रेडी आहेत. आम्ही ती ठरलं तर Titles ready आहेत. टायटल्स रेडी आहेत. आम्ही ते ट्रॅक्स किती वाजताच्या स्लॉटला टाकणार आहोत हे पण रेडी आहे आमचं. त्यामुळे आमचे इतके सब ट्रॅक्स सगळं रेडी आहे. सांगाल का एखादी स्टोरी? सांगण्यालायक एकही नाहीये इथे, कॅमेरावर आम्ही नाही सांगू शकत. असे ट्रॅक आहेत सगळे. नाही बालकत बरेचदा असं होतं की आम्ही जे स्क्रीन प्ले येतं, आम्ही वाचतो, स्टोरी आम्ही ऐकतो, तेव्हा कुठे कुठे असं होतं, अरे हे आम्ही आधी विचार केलं होतं याचाच, म्हणजे असंच ट्रॅक आलाय. सो खूप बरं पण वाटतं आणि तेव्हा. म्हणजे अगदी गमतीची गोष्ट, अगदीच गमतीची आणि धमाल म्हणून गोष्ट आम्ही हेही म्हणतो अगदी की काय नाही, मधुभाऊ आणि पूर्णा आजी हे खरे एकमेकांच्या ओळखीचे चांगले मित्रमैत्रिणी असणार आहेत, हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणार आहे, इतकं आम्ही बोलतो. हो, आणि नाही म्हणूनच पूर्णा आजी ही मधुभाऊंना आधी एवढं तिने वाईट वागवलं होतं घरी, की ते पूर्वीची स्टोरी आहे त्यांची, असं वगैरे आम्ही काहीही ट्रॅक्स बनवत असतो. मकर संक्रांतीचं निमित्त आहे छान, त्या निमित्ताने एक काय साधारण एक आपलं सण लहान असताना आपण लाडू करतो आणि मग ते कडकच होतात किंवा मग ते फसतात, नाही तर आपण पतंग उडवायला जातो आणि तो आपला पतंगच तुटला जातो, दुसऱ्याचं काही घडत नाही. तर सो अशा काही गमतीशीर आठवणी आहेत का तुमच्या? गमतीशीर माझ्या अशा काही आठवणी नाही आहेत संक्रांतीच्या, पण छान अजिबात नाही. अगं काय, माझ्या भावाने एकदा फिरकी दिली होती मोजून एकदा हातात, आणि ते 2 मिनिटात ओला हे सोड चल काय उपयोगाची नाही. हो, त्याने फिरकी त्यांनी कापली माझी पतंग. त्यामुळे माझ्या अशा काहीच, म्हणजे इनफॅक्ट मला असं व्हायचं की अरे कशी काय उडवतात. आणि परवा सुद्धा सीनला ज्यांनी पतंग उडवली ती वरती, तर मला असं झालं होतं की अरे यार किती हाईटवर गेलेली ग. आणि म्हणजे मला असं झालं की कसे एक वेगळंच काहीतरी टेक्निक आहे यार त्याच्यामध्ये, मला जे आजपर्यंत जमलेलं नाही. पायाची दिशा वगैरे ते नाही करेक्ट. आणि नाही, ज्या प्रकारे ती उडवतात ना, ते पण एक खूप कठीण गोष्ट आहे, स्किल आहे. त्यामुळे मला असं भारीच वाटलं होतं. पण मजेशीर म्हणजे माझं कसंच होत आलंय, त्यामुळे तीच मजा आहे, बाकी काही नाही. मला खूप मजा यायची लहानपणी पतंग उडवायची, पण त्यापेक्षा जास्त मजा असायची ना, कोणाची पतंग कापली गेली आहे ती पतंग कोण पकडणार, त्यावेळेस स्पर्धा लागायची. स्वतःची पतंग उडती ती सोडून द्यायची आणि धावायच्या त्याच्या मागे, आणि मग हातावर लागायचं, गुडघ्यावर लागायचं, मग जाऊन आईचा ओरडा खायचा. त्या बऱ्याच सगळ्या गोष्टी मी आज खूप मिस करतो, कारण आज आपण मोठे झालो, सो या गोष्टी करता येत नाहीयेत. आणि करायला गेलो तर तू मोठा झालायस आता काय करायचंय, हे असं काही असतं. पण तरी पण मी त्यामध्ये मध्ये प्रयत्न करतो. इव्हन सेट वरती पण मी ते मस्ती करतो तेव्हा हीच म्हणते मला, तू रिधान नाहीये. रिदानच्या लेवललाच असतो. म्हणजे इनफॅक्ट थोड्या दिवसांनी रिदान त्याला सांगेल पप्पा ठीक, जरा सांभाळा, तो नाही ऐकणार. त्याचं आणि मोनिकाचं मी बघते ना सेटवर जे चालू असतं, तरी आता मोनिका रिअल लाईफ म्हणजे टॉम अँड जेरी परवडले इतके हे दोघं, आणि प्रतीक एक असतो त्यांच्यामध्ये की कंटिन्यू त्या मोनिकाला बिचारीला त्रास देत असतात. आता तरी ती म्हणजे आता एक्सपेक्टिंग आहे, त्यामुळे त्याच्याशी बरं वागतायत ते, पण शाब्दिक वार असतातच सुरू यांचे सतत. सेटवरती आता एकमेकांना इतके ओळखता तुम्ही, इतके महिने झाले एकत्र काम करताय, एकमेकांबद्दलची एखादी अशी वियर्ड सवय कळले का तुम्हाला गमतीशीर, की जी तुम्ही एकमेकांचे को ऍक्टर्स नसतात तर ती तुम्ही टॉलरेट नसती केली? वियर्ड सवय दोघांनाच नाहीये काही अशी. अशी वियर्ड नाहीये सवय, आणि इनफॅक्ट सेटवर वियर्ड सवय अशी नाहीये काही. म्हणजे असं काहीतरी असतं ना एक गमतीशीर सवय, लाईक काय म्हणू शकतो आपण, असतं ना असे काही काही सवयी असतात ना ज्या आपल्याला, आपण जेव्हा ओळखतो तर आपल्याला कळलं की हे पण आहे याचं. मी नेहमी म्हणत आलो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये दॅट सायली म्हणा किंवा जुई म्हणा, शी इज अ परफेक्ट पर्सन. आणि म्हणजे इन ऑल ऍस्पेक्ट्स, जसं आपण सेटवरचं वातावरण पण सांगायचं किंवा रिअल लाईफ मध्ये बॅलन्सिंग सांगायचं, सो शी इज लाईक रिअली परफेक्ट. आणि म्हणून मी इतके ईमेल्स मागवतो. अशी वियर्ड सवय नाहीये काही. हिला स्वीट्स सगळे बनवता येतात, मोदक परफेक्ट करता येतात, ते 8 पाकळी काय ते जेवण सुंदर बनवता येतं. आणि मेन म्हणजे ना काय म्हणतो ना आपण की नट्टापट्टा असं म्हणतो आपण, ते त्या गोष्टी नाहीच आहेत. सो तुमचा मॅक्सिमम खर्च इथेच वाचलाय.
एवढं कौतुक करते तू काय हा, नाही त्याच्याबद्दल म्हणजे- काय सांगशील नाही वियर्ड सवय नाहीच आहे. नाही, नाही, चांगलं तू तुझं एवढं कौतुक चांगलं करते, त्याच्याबद्दल. सेटवरती सगळ्यांना व्यवस्थित चांगलं वागवतो. उगाच नसते, माझ नसतात काही आणि कोणाचेच तसे नाहीये तिथे. आणि त्याच्यामध्ये शिकून घेण्याची एक वृत्ती आहे जी तो शिकतोय, भाषा शिकतोय किंवा एकूणच सुरुवातीला असंही व्हायचं की चेष्टा व्हायची, पण त्यांनी ते सहन करत व्यवस्थित वाईट न मानून घेता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणली. जी एखादी व्यक्ती नेगेटिव्हली घेईल ते किंवा त्रास होईल त्या गोष्टीचा, पण ते न घेता त्यांनी ती पॉझिटिव्हली घेऊन तो शिकला, तर ही चांगली गोष्ट आहे त्याच्यातली एक. आणि अजूनही बाकीच्या गोष्टी तो सेटवरती तसं म्हणजे काय झालं, पूर्णाजीला काय झालं, कोणाला काय झालं, अर्जुन असतो तिकडे, पूर्णाजी म्हणजे तो एक So energy. हा म्हणजे असतो तो तिकडे सगळ्यांसाठी. आणि बाकी मुलावर त्याचं भयंकर प्रेम आहे त्याच्या. आणि एक कम्प्लीट असा बोलतो नाही की मी असं फार कमी बघितलेलं आहे की बाप मुलांसाठी बेबी सिटिंगसाठी घरी जातो लवकर, तर हा तो जातो तसा. आणि मी हे बघितलेलं नाही, शक्यतो ज्या बायका असतात त्या ह्या सुट्ट्या घेतात किंवा त्या ऍडजस्टमेंट घेतात मुलांसाठी, पण तोही घेतो, तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे. क्या बात. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. खरं तर मला अजून खूप गप्पा मारायच्यात, पण आता वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा येईन तुमच्या सेटवरती आणि आपण खूप गप्पा मारू. थँक्यू सो मच. आणि मालिकेसाठी तुम्हाला तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.